नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी एक मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा बघा अशा पद्धतीत खिसून घेतलेला आहे आणि स्वच्छ मी धुवून घेतला आणि बारीक खिसून घेतलेलं आहे। बारीक खिसणीने टाकून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचे एक वाटी मेथी। मेथी काय घेतलेली आहे एकदम बारीक अशी धुवून चिरून घेतलेली आहे बघा। आणि देठ घेतलेले छोटे छोटे एकदम अशी जेवढी कवळी असतील तेवढी ती भाजीच्या बाजूला होती तेवढी घेतलेली आहेत मी। त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचा कांदा, तो पण असा बारीक कापून घेतलेला आहे। त्यात टाकायचे कोथिंबीर थोडीशी जास्त घेतलेली आहे। थोडासा ओवा टाकूया, तो पण असा चोळून घेतलेला आहे। त्यात टाकायचे हिरवी मिरची, आलं आणि लसूण तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। हे अर्धा चमचा टाकलेला आहे। त्यात टाकायचे थोडीशी हळद, ही घरची आहे, त्याचा कलर एकदम छान येतो असा। थोडीशी टाकायची हिंग पावडर। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। त्यात टाकायचे अर्धी वाटी बेसन पीठ, 2 चमचे टाकायचे तांदळाचं पीठ आणि त्यात टाकायचे आपल्याला थोडंसं पाणी, एकदम थोडं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर तांदळाचं पीठ जर टाकायचं नसेल तर गव्हाचं पीठ टाकू शकता, पण तांदळाचं पीठ टाकण्याने काय होतं थोडंसं कुरकुरीपणा येतो आणि मुलांना काय होतं सकाळच्या टिफिनला द्यायला एकदम छान असं आहे। करून बघा। ह्यात तुम्ही काय टाकू शकता, ह्याच्यामध्ये थोडेसे अर्धा चमचा सफेद तेल जरी टाकले तरी चालेल आणि हिरवी मिरची जर खात नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरी पण चालेल। तवा ठेवलाय गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल काय करायचं असं पसरून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित, एकदम थोडं टाकायचे। तेल घेतले बघा पसरून, आता त्यात चमच्याने आपल्याला असं टाकून घ्यायचं। गॅस आहे मीडियम। आता तुम्हाला जेवढे लहान मोठे पाहिजे त्याच्याप्रमाणे टाकून घ्यायचे आणि पसरून घ्यायचे। हात घ्यायचा पाण्याचा थोडासा आणि अशा पद्धतीमध्ये पसरून घ्यायचे। गॅस बारीक करायचा नाही, मीडियम गॅसवरच करायचे आपल्याला। हे छोटे छोटे करायचे टिफिनसाठी एकदम मस्त। आता तुम्ही ह्याच्यामध्ये गाजर टाकू शकता, पत्ता कोबी टाकू शकता, छान लागतं। आणि अशा पद्धतीने काय करायचं खरपूस भाजून घ्यायचं। 1 मिनिट झालेलं आहे बघा। हे हलकंसं असं सुकलं की आपल्याला ह्याला पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने बघा। छान लागतं चवीला। आता तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता, टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता। तुम्ही मुलांना असं टिफिनला दिलं तर शरीरासाठी पण चांगलं, हेल्दी एकदम। तर आता आपण खालची साईड पण चांगली भाजून घेऊया। खालची साईड आपण भाजली का बघूया। तेल जास्त वापरायचंच नाही बघा। थोड्या तेलावर जेवढं आपण पहिले केलं होतं ना तसंच तव्यावर असं चांगलं भाजून घ्यायचं बघा। मस्त असं भाजलं जातं सगळीकडून। पातळ पाहिजे तर तुम्ही पातळ पण करू शकता। आणि काय करायचं माहिती आहे का, जर तवा असा मोठा जर असेल का नाही तर असं साईडला लावून ठेवायचे, पण एकदम चांगले असे खरपूस असे भाजायचे। ह्याच्यामध्ये कसं कच्चा बटाटा टाकलेला आहे, आपण बारीक खिसून टाकलेला आहे। तुम्ही विचाराल की शिजतो का, शिजतो मस्त असं लागतो बघा। आणि एकदम पातळ जर केले तर अजून उत्तम आहे। अशा पद्धतीने मी बाकीचे राहिलेले सगळे करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।